धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस एक गडी जरूर गमावला असला तरी 19 या अंकावर पाहायला मिळते. 19 धावा म्हणजे अर्थातच आता इथून पुढे विचार केला तर 18 चेंडू आणि 40 धाव्यांची गरज. दोन षटकारांनी मी तर म्हणेल या सामन्याला कलाटणी दिली. दोन षटकार निर्णायक पाहायला मिळाले आणि मनीषवर दडपण टाकलं. कडूची वाडी या संघावर दडपण पाहायला मिळालं. आता स्ट्राईकवर असेल कुणाल, दुसरं षटक अनिल हाताळतोय. हो, खूप सुरेख 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 इथे मात्र गोलंदाजी, ज्या ऍक्शनने तो गोलंदाजी करतोय अप्रतिम चेंडू हाताळला. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. एका हाताने अपंगत्व जरी असलं तरी क्रिकेट पासून दूर नाहीये. आणि पहा गोलंदाजासाठी एकदा जोरदार टाळ्या उद्या. फक्त दोनच बोटं हाताला असताना सुद्धा गोलंदाजी अप्रतिम करतोय. म्हणजे हे क्रिकेटचा दर्जा, क्रिकेटवर असलेलं प्रेम आणि जिद्द, चिकाटी मेहनत हे सर्व काही दाखवताना आपल्याला पाहायला मिळतात. गावासाठी खेळण्याचा जो मानस आहे तो कुठेतरी दूर ठेवत नाहीये. परिस्थिती कशी असू दे परंतु गोलंदाजी अप्रतिम करेल. माझ्याकडे हाताला दोन बोट आहेत हे मला माहिती नाहीये, परंतु माझ्या गावासाठी मला चांगलं गोलंदाजी करायची आहे हे मात्र निश्चित आहे. आणि त्या प्रकारे गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय गोलंदाज अनिल. एकदा जोरदार टाळ्या उद्या. काय दोन चेंडू हाताळलेत, अप्रतिम व्हेरिएशन पाहायला मिळाले दोन्ही चेंडूंवर. गती जर पाहिली तर पहिला जो चेंडू हाताळला होता समीरला तो कुणालला तो अधिक गतीचा होता, परंतु योगेश भोईरच्या विरोधात गती काढली होती आणि स्विंगिंग चेंडू पाहायला मिळाला होता. पुन्हा एकदा टॉप एज, क्षेत्ररक्षक कॉल देत आहेत डाऊन दी बॉल. इथे मात्र झाली आहे चुकी. गोलंदाजाने खूप चांगली गोलंदाजी केली, संधी निर्माण करून दिली, परंतु मैदानाच्या आतमध्ये ज्या वेळी चांगली गोलंदाजी होतीये, ज्या वेळी गोलंदाज संधी निर्माण करून देत असतात त्यावेळी क्षेत्ररक्षकांची साथ मिळणं संघाला, गोलंदाजाला आणि गावाला फार इम्पॉर्टंट असते. कारण पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा अद्भुत आणि अद्वितीय असा खेळ हे उगाच म्हटलं जात नाही. चुकी झाली आणि इथे मात्र एक धाव सुद्धा प्राप्त झाली. स्ट्राईकवर आता योगेश भोईर असेल. धावसंख्या 22 या अंकावर आहे. अप्रतिम 3 चेंडू हाताळले. 3 चेंडूंमध्ये फक्त 3च धावा दिल्यात. गोलंदाज अनिलने खूप चांगली गोलंदाजी करतोय अनिल. एकंदरीत विचार केला तर गावासाठी खेळण्याची जिद्द त्याच्यामध्ये खूप पाहायला मिळते. पुन्हा एकदा इथे मात्र भरपूर शफल झाले होते. शफल होऊन खेळण्याचा ऑनसाइडला प्रयत्न, परंतु चेंडू मी सातत्याने म्हणतो योगेश भोईर ज्या वेळी स्ट्राईकवर गेलाय त्यावेळी अनिलने योगेश भोईरला गती दिलेली नाहीये. म्हणजे अनिलला माहिती आहे की योगेश भोईरच्या रडारमध्ये चेंडू मिळाला, त्याला अधिक गती मिळाली तर तो षटकार मारेल, पण तू गती काढली आहे चेंडूची आणि चांगली गोलंदाजी योगेश भोईरच्या विरोधामध्ये. पुन्हा 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 एकदा डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा काय घडतंय, एकदा जोरदार टाळ्या उद्या. अनिलच्या गोलंदाजी जोरदार टाळ्या उद्या, कारण की संघाला गरज होती कमबॅकची आणि ते कमबॅक करून दिलंय. मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडू हाताळले, 3च धावा, 2 डॉट बॉल, ते सुद्धा कुणाच्या विरोधात, योगेश भोईरच्या विरोधात जो सलामीला आलाय. 2 षटकारही ठोठावलेत आणि वैयक्तिक 5 चेंडू 13 रनवर सुद्धा खेळतोय, 13 धावसंख्येवर खेळतोय. त्या योगेशला इथे मात्र थांबवण्याचं काम अनिल करतोय. अप्रतिम गोलंदाजी, खूपच सुरेख गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळाली अनिलची. जोरदार मित्रांनो टाळ्या उद्या. हातामध्ये इथे मात्र फक्त 2च बोट आहेत, एक हात नाहीये आणि एका हाताला फक्त 2 बोट आहेत. त्या 2 बोटांची जादू, किमया इथे मात्र दर्शवत असताना आणि त्याच जादूने इथे मात्र जादूगिरी प्रेस केली आणि अप्रतिम षटक हाताळत असताना पाहायला मिळाला.